लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान उद्या पार पडतंय आणि त्यासाठी गडचिरोली पोलीस सज्ज झालेले आहेत। याच पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस महासंचालक विशेष नक्षल अभियान प्रवीण साळुंखे आणि पोलीस महानिरीक्षक नक्षल अभियान अंकित गोयल यांनी महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त आणि अबुझमाडच्या सीमेवरती भेट दिली। लाहेरी पोलीस मदत केंद्रावर संपूर्ण सुरक्षा यंत्रणेची पाहणी केली। त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केलेल्या आमचे प्रतिनिधी रोमित तोंबरलावार यांनी। आपल्यासोबत एडीजी साळुंखे सर आहेत। ते अतिदुर्गम अशा शेवटच्या टोकावर असलेल्या लाहेरी या पोलीस मदत केंद्रावर आढावा घेण्यासाठी आले आहे। सर काय सांगाल, शेवटचा टोक आहे हा, यापासून ज्या काही अंतरावर जे आहे अबुझमाडची सीमा येते, काय सांगाल की या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे गडचिरोली पोलीस सज्ज झालेला आहे, काय सांगाल एकंदरीत? या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने गडचिरोली पोलीस अतिशय सज्ज झालेले आहेत, सतर्क आहे। सर्व पोलिंग पार्ट्याच वगैरे आता त्यांच्या ठिकाणी निश्चित ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि एकंदरीत अतिशय चोख अशी बंदोबस्त व्यवस्था करण्यात आलेली आहे। C60 पार्टीज आहेत, CRPF आहे, त्याच्यानंतर CRPF, SRPF वगैरे अशा स्पेशल फोर्सेससुद्धा इथे आहेत आणि सर्व काही ड्रोन्स असतील, अँटी ड्रोन गन्स असतील आणि बाकी आधुनिक जे काही तंत्रज्ञान किंवा शस्त्र वगैरे आहेत या सर्वांचा पुरवठा झालेला आहे आणि पोलिंग पार्टीच्या नेण्या आणण्यासाठी हेलिकॉप्टर्सची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे, जेणेकरून कुठल्याही परिस्थितीमध्ये मतदान हे शांततेत आणि सुरळीत पार पाडावं याच्यासाठी पूर्णपणे दखल घेण्यात आलेली आहे। गडचिरोलीवरून रोमित तोंबरलावार, ABP माझा, लाहेरी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।